काँग्रेसला मोठा धक्का बसलाय, तोही आयकर अपील न्यायाधिकरणानं दिलाय। काँग्रेसच्या 2018-19 या आर्थिक वर्षातील 199 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर कर सवलत देण्याची मागणी आयकर अपील न्यायाधिकरणानं फेटाळली आहे। यामागची कारणं काय आहेत आणि याचा काँग्रेसवर काय परिणाम होणार, चला जाणून घेऊया या प्रकरणाचा खास रिपोर्ट। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन। काँग्रेसला एका मागोमाग एक धक्के बसत आहेत। आयकर अपील न्यायाधिकरणाने काँग्रेसची कर सवलतीची मागणी फेटाळली आहे। याचं मुख्य कारण आहे आयकर कायद्याच्या सेक्शन 13A मधील अटींचं उल्लंघन। या कायद्याच्या तरतुदीनुसार राजकीय पक्षांना कर सवलत मिळवण्यासाठी काही कठोर नियम पाळावे लागतात। यामध्ये उत्पन्नाचा हिशोब ठेवणं, 20,000पेक्षा जास्त देणग्या देणाऱ्यांची नावं आणि पत्त्यांची नोंद ठेवणं आणि 2,000 रुपयांपेक्षा जास्त देणग्या फक्त बँकिंग पद्धतीने स्वीकारणं यांचा समावेश आहे। तसंच पक्षानं आयकर विवरणपत्र वेळेत दाखल करणं बंधनकारक आहे। मात्र काँग्रेसनं 2018-19 साठी त्याचं विवरणपत्र 2 फेब्रुवारी 2019 रोजी दाखल केलं, जे नियमानुसार ठरलेल्या मदतीनंतरचं होतं। याशिवाय पक्षाने 14.49 लाख रुपयांच्या रोख देणग्या स्वीकारल्या, ज्या 2,000 रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त होत्या। त्यामुळे काँग्रेस सेक्शन 13A च्या तरतुदीचं पालन करण्यात अपयशी ठरले, असं आयकर अपील न्यायाधिकरणानं नमूद केलंय। काँग्रेसनं विवरणपत्र ठरलेल्या मुदतीत दाखल केलं नाही, त्यामुळे कर सवलतीसाठी ते पात्र ठरत नाहीत, असं आयकर अपील न्यायाधिकरणाचे न्यायमूर्ती सतबीर सिंग गोद्रा आणि लेखा सदस्य M बालगणेश यांनी स्पष्ट केलंय। याबाबत काँग्रेसने ही युक्तिवाद केलाय। आयकर कायद्याच्या सेक्शन 139(4) नुसार धर्मादाय प्रमाणे विवरणपत्र उशिरा दाखल करण्याची परवानगी आहे। मात्र आयकर अपील न्यायाधिकरणाने हा युक्तिवाद फेटाळला आणि सेक्शन 13A मधील 3ऱ्या तरतुदीनुसार विवरणपत्र ठरलेल्या मुदतीत दाखल करणं आवश्यक असल्याचं आयकर अपील न्यायाधिकरणानं स्पष्ट केलं। हा निर्णय काँग्रेससाठी मोठा झटका मानला जातो, कारण आयकर विभागाने यापूर्वीच पक्षाला 3,567 कोटी रुपयांच्या थकीत कराच्या नोटिसा पाठवल्या होत्या। 2019 मध्ये आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये 523.87 कोटींचा अनधिकृत व्यवहारांचा शोध लागला होता। यामध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्याशी संबंधित काही कंपन्यांचा समावेश होता। आयकर विभागाने बँक खाती गोठवल्याचा दावा काँग्रेसने केला, मात्र आयकर विभागाने हा दावा खोडून काढलाय। फक्त 116 कोटी रुपये थकीत रकमेपोटी वसूल केले गेले। पक्षाकडे इतर खात्यांमध्ये पुरेशी रक्कम उपलब्ध असल्याचंही विभागाने स्पष्ट केलंय। तर काँग्रेसने या कारवाईला राजकीय सूड असं म्हटलंय। काँग्रेसला कर सवलतीच्या बाबतीत आयकर अपील न्यायाधिकरणाकडून झटका बसला असला तरी पक्षाने यावर पुढील कायदेशीर लढाई लढण्याची तयारी दर्शवली आहे। या प्रकरणामुळे पक्षाच्या आर्थिक व्यवस्थापनावर आणि राजकीय रणनीतीवर काय परिणाम होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।